कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातल्या कौलव गावामध्ये राहणारी प्रज्ञा दशरथ कांबळे ही सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी। शाळेमध्ये शिपाई असणारे वडील, घरी आई आणि 2 भाऊ असं प्रज्ञाचं चौकोनी कुटुंब। प्रज्ञा देखील अभ्यासात हुशार, त्यामुळेच नुकताच तिनं भोगावती महाविद्यालयामध्ये BSc फर्स्ट इयरसाठी प्रवेश घेतला होता। गेली 4 दिवस ती आजारी होती आणि या आजारपणातून उठल्यानंतर ती काल पहिल्यांदाच महाविद्यालयात गेली होती। महाविद्यालयातलं शिक्षण घेऊन ती बाहेर पडली आणि पुन्हा आपल्या कौलव या गावी जाण्यासाठी कुरुकली इथल्या STच्या विनंती बस थांब्यावर थांबली होती। याच दरम्यान एक 4 व्हीलर गाडी त्या ठिकाणी येते, ज्यामध्ये अल्पवयीन मुलं असतात आणि भरधाव वेगामध्ये ही मुलं गाडी चालवत असतात। 1, 2 नाही तर 3 ते 4 वेळा ही मुलं आपल्या किंवा या सगळ्या कुरुकलीमधल्या विनंती बस थांब्यावरून गाडी फिरवतात। पुढच्या वेळी मात्र जेव्हा ही गाडी भरधाव वेगात येते त्यावेळी गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाचं गाडीवरचं नियंत्रण सुटतं आणि ती थेट प्रज्ञा आणि तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यामध्ये घुसते। याच सगळ्या घटनेमध्ये प्रज्ञा जवळपास 100 ते 150 फूट फरफटत गेली आणि तिथेच प्रज्ञाचा जीव गेला। या सगळ्या अपघातामध्ये प्रज्ञाच्या 2 मैत्रिणी देखील गंभीररित्या जखमी झाल्यात। खरं तर अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणं हे किती धोकादायक ठरू शकतं हे या उदाहरणावरून आपल्याला बघता येईल। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित जो अल्पवयीन मुलगा होता त्याच्या वडिलांनी ती गाडी बंद पडलेली होती किंवा ती गाडी नादुरुस्त होती, ती मेकॅनिकलकडे देण्यासाठी त्या अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी दिली होती। मात्र या अल्पवयीन मुलानं आपल्या अन्य काही मित्रांना त्या गाडीमध्ये घेतलं आणि तो थेट पोचला कुरुकलीच्या त्या विनंती थांब्यावर। तो नेमका त्या ठिकाणी कशासाठी गेला, त्यानं कुरुकलीच्या बस थांब्यावर 3 ते 4 फेऱ्या का मारल्या, हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत। सध्या या सगळ्या एकूणच प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाला तर ताब्यात घेण्यात आलेलंच आहे, शिवाय अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी दिल्याबद्दल त्याच्या पालकांना देखील ताब्यात घेण्यात आले। त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणं हे पालकांसाठी देखील त्रासदायक ठरू शकतं, हे देखील यावरून स्पष्ट होतं। मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये एका बाजूला पोलिसांनी कारवाईला देखील सुरुवात केलेली असली, या सगळ्यामध्ये अनेक बाबी पुढे समोर जरी येणार असल्या तरी या सगळ्या एकूणच प्रकारामध्ये मात्र एका निष्पाप मुलीचा जीव गेला हे मात्र नक्की। आता यापुढे तरी पालक या सगळ्या संदर्भात काळजी घेणार का, आपली मुलं बाहेर काय करताहेत याकडे कटाक्षाने नजर ठेवणार का, हे देखील आता पाहावं लागेल। त्याचबरोबर पोलिसांची देखील आता जबाबदारी वाढणार आहे, कारण महाविद्यालयाच्या आवारामध्ये ज्या पद्धतीनं मुलांची किंवा अल्पवयीन मुलांची टोळकी सध्या कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये वावरत असतात, ती भविष्यात पोलिसांसाठी देखील धोकादायक ठरू शकतात किंवा ती डोकेदुखी ठरू शकतात। आणि म्हणूनच पोलिसांनी देखील आता या सगळ्या प्रकरणानंतर महाविद्यालयांच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं बनलेलं आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।